नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती. आणि शुभ सकाळ. सकाळचे आता 10 वाजलेत आणि आपण आता निघालोय आहे गणपतीपुळेला जायला. काल आपली जी मित्र येणार होते ते थोडंफार कारणानुसार कॅन्सल झालेत, कारण की त्यांची ट्रेन 5 तास लेट होती. तर आता पार्थ, यश, मी, शुभम आहे, तिथे काका वगैरे आहेत, म्हणजे 2 गाड्या तर असतीलच नक्की. गणपतीपुळेच्या मंदिरात जाऊन नंतर आरेवारे बीचच्या इथे जाणारे आहे, कारण की शुभम राजवाडा तिकडे आपलं घर आहे. तर नाश्ता वगैरे मगाशीच केलेला, ताईने साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवलेली, ते खाल्ली वगैरे आहे. तर आता आपण चाललो आहे हनुमानाच्या मंदिराची इथे रत्नागिरीमध्ये. फ्लाईटवरती सगळे थांबलेत, मग त्यांना एकत्र घेऊन आम्ही गणपतीपुळेला निघूया. चला मग, आता आपण रेडी तर झालेलो आहे सगळे गॉगल मी चालवणार. आज गाडी त्याला बाई चलाय चला जोक सपाट. चला आता गाडी काढूया आणि निघूया गणपतीपुळे जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. जस्ट आता निघालेले गाडीतून गणपतीपुळे जाण्यासाठी. मगाशी मग दाखवलं की घरासाठी आपण होतो. तर कुठल्या रस्त्याने चालू आपण शुभ? रत्नागिरीतला शॉर्टकट आपल्याला त्याला पण नाही माहिती वाटतं म्हणून शॉर्टकट बोलते. तर यार तुझं गावी चालली शुभ, पण तुला रस्ता नाही माहिती. मग रस्त्याची हालत आहे ना सर, रस्ता खूप खराब आहे. पण रस्त्याचं पुरा चारी साईडला काम चालू आहे खूप. नाश्ता वगैरे झाला तुझा? नाश्ता झाला आमचा मस्त. सकाळी कांदा पोहे, सलग 2 दिवस कांदा पोहे मी पहिल्यांदा खाल्लेत आयुष्यात. आपण साबुदाण्याची खिचडी, नानकेड आणि चहा. आणि आता आपण चाललोय गणपतीपुळेला. चला आता थोडं ड्राईव्ह करूया, नंतर थोडं पुढे गेल्यानंतर परत भेटूया, कारण की रस्ता पण तो खूप खराब आहे आणि कदाचित पाऊस पण थोडा चालूच होईल, कारण की बारीक बारीक पडतोय. गावी आल्यापासून पाऊस थांबायचं काय नाव येत नाही. आणि असं वाटत असं नाहीच आहे की भाई मे महिना चालू आहे, कारण की तुम्ही बघू शकता झाडं नुसती हिरवीगार झाली. सगळे ओके मध्ये काय? ओके मध्ये. आणि आज आम्ही पण ओके मध्ये. चला मग भेटूया थोड्या वेळात. आता हे जे आहे ना, त्या मच्छीमारीच्या बोटी आपण बघतो समुद्रात, ते जे स्मॉल क्वांटिटीवरती ते आहेत, ते म्हणजे इथे त्यांचं फॅब्रिकेशनचं वगैरे असतं. हे बघा तुम्हाला दिसतील इथे, हे बघा चालू आहे काम त्यांचं. रत्नागिरीमध्ये ह्या रत्नागिरी सप्लाय होतात का पूर्ण ऑल ओव्हर सप्लाय होतात? नाही, हे फक्त रत्नागिरीतलेच आहेत, पण मासेमारीच्या मासेमारीच्या बोटी ओके. जे आपण फिशिंग ट्रॉलर बोलतो त्या आहेत, ट्रॉलर आहेत. बोटी याच्यावर छोट्या असतात, पण हे ट्रॉलर आहेत. तुम्हाला आपण फिशिंग बोटी पण दाखवू पुढे. आपण जेट्टीवरती जाणार आहे तिथे आपण ते पण दाखवू तुम्हाला. आमचं शुभम पण मर्चंट नेव्ही मध्ये बोटीवरच असतो. तुम्ही बोट बघू शकता. अजून मला पुढून दाखव जरा. अशी छोटी बोट पण आहे इथे हे बघायला गेलं तर. छोटी बोट पण बनवलेले आहेत 2-3. मासेमारीचे ना, बघू शकता तुम्ही की कशी बोट बनते नक्की. चला पुढे जाऊया आणि प्रॉपरली आपण नंतर दाखवूच. पुरा समुद्र किनारा आहे, समुद्रपट्टा समुद्र किनाऱ्यात चालू आहे आता. नुसती मच्छी खायची का इथे आल्यावरती? रोज नुसती मच्छी खायची. हलवा, पापलेट, शिवमाई, झिंगा, नुसती मच्छी खायची रोज. चला आता पुढे जाऊया डायरेक्ट. आता आपण पोचलेलो आहे आरेवारे बीचवरती आणि प्रॉपर असा क्लायमेट झालेला आहे, कारण की पावसाचं वातावरण कडक झालेलं आहे. फुल भारी वाटतंय. आता आपण गणपतीपुळेला पण जायचं आहे. आरेवाऱ्याला यायचं आहे आपल्याला. खूप वेळ थांबणार आहे आपण, कारण की आता रोपवे चालू आहे. रोपवे तर नक्की करू आपणच. आणि पहिली गोष्ट भाई क्लायमेट तुम्ही बघू शकता की रत्नागिरीमध्ये आरेवारे बीच
पावसाची सुरुवात मे महिन्यापासूनच चालू, त्यामुळे वातावरण पूर्ण हिरवागार झालेलं आहे. या साईडला सगळे स्पॉट्स आहेत, मॅगी स्पॉट्स आहेत. तो पिक्चर आहे ना कुठला? नवरा माझा हा नवरा माझा. स्वप्नील जोशी बोललेत आरे वारे बेल्ट हा. तो हा बेल्ट आहे. या क्या बात आहे. म्हणजे आपलं कोकण सरसच आहे. तर काय बोलतो हो, आता थोडं मॅगी वगैरे खायची आहे का नको ना? नाश्ता झाले, मंदिरात परत जाऊया, नंतर बीच साईड परत आपण थोड्या वेळ येणारच आहे. ते पण बोलत होतं खाली जाऊया आपण. मी बोला आता नको, पहिला आपण मंदिरात जाऊ, नंतर झिपलाईन चालू आहे. झिपलाईनला मी तर बाईक करणार आहे झिपलाईन बाबा, मग दाखवेनच मी ब्लॉगमध्ये झिपलाईन करताना. बघूया त्याला कुठे थोड्या वेळातच. तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स काढतोय मी, कारण की राहत नाही मला, नक्की ते पण एन्जॉय करा. गणपतीपुळे मंदिर खूप म्हणजे खूप गर्दी, आज डेंजरस गर्दी. शुभमचा दादा आलाय आणि तो आपल्या दर्शनासाठी हेल्प करतोय. पाऊस पण खूप पडतोय, त्यामुळे सगळी गोष्ट दर्शन आहे आपल्याला. VIP दर्शन फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच. गणपतीपुळे मंदिर, आणि हे मंदिराचं पुरा परिसर आहे. आणि मंदिराचा वरती कळस. पाऊस तर खूप पडतोय आणि आपण पण भिजतोय त्या पावसात. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आपला मित्र म्हणजे शिवमचा VIP मित्र, कारण की VIP दर्शन दिले आपल्याला. किनारी म्हणून त्याची डायरेक्ट बोटीवरचा माणूस डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला त्यांनी बोटीवरनं. आता मी इतर कपडे त्यासाठीच आणले की भिजायचं होतं मला, तसं मी कपडे वगैरे आणलेत. मी फुल रेडी पडली. काका वगैरे पण इकडे आहेत, मंदिर वगैरे पण आहे इथे. चला आता आम्ही पण जातो शुभमच्या घरी. आताच आपण शुभम राजवाडकरच्या घरी पोहोचलेलो आहे. गणपतीपुळे पासून 10-5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. हे त्याचं घर आहे. गणपतीच्या मंदिरासारखंच कलर मस्त आहे, गावची सारखी फील आहे. मला असं वाटलं की सिटी सारखंच असेल, पण प्रॉपर गाव सारखं असंच पाहिजे होतं थोडं, की थोडं गावची माती आणि गावासारखं घर हे भारी वाटते. इथे पण आता आलेलो आहे, तर शिवून गेले चावी आणायला. तर थोडा फ्रेश वगैरे व्हायचं आहे, जेवणाची तयारी करायची आहे, आणि मग जेवून थोडा आराम करणार, मग अरे वारे बीचला जायचे. चला मग आता तुम्हाला पण थोडाफार मस्तपैकी व्हिडिओज वगैरे चांगलं वाटतं असेल बघायला, कारण की कोकणातल्या व्हिडिओज आवडतात तुम्हाला. मी बघितले आहे भरपूर वेळा. आणि हा पार्थ आमचा. चला थोड्यात भेटूया. प्रॉपरमध्ये मजा आलेली आहे भाई. मस्तपैकी आराम बिराम केलेला आहे. थोडासा पाऊस पडतो आणि यश आपला आणि पार्थ फ्रेश झालेत मस्तपैकी. हा, ही गावची फिलिंग कडकच आहे ना. मुंबईची ही गोष्ट नाहीच आहे यार. मुंबईला ही गोष्ट आपल्या कधीच भेटूच शकत नाही. इच्छा पण होत नाही इथून निघायची. एक्झॅक्टली. आणि आपल्या शुभमने आपल्यासाठी नारळ पण आणलेले आहेत. नारळाचे एक मला, यशला आणि पार्थला हे 3 नारळ आणलेले त्याला. बुके नाही. तर आता काका वगैरे पण आलेले वरती, तर आपण गाडी लावतायत वरती. आपण आता थोडंसं जेवू वगैरे. बघू कदाचित कुठे जायचं आज फिरायला, जायचं पण. आणि हा शुभमचा मित्र आपल्या. चला मग आता काका वगैरे येतील आणि आता आपण जेवून घेणार आहे. कशी वाटली आपली ही कोकण ट्रिप? जायची इच्छाच नाही होते. एक्झॅक्टली जायची इच्छा होतच नाही, पण काय करणार, आपल्या ऑफिसला जायचंय त्याच्यामुळे. माझा पेपर आहे. सगळे सुट्टी मारून आलेले, जबरदस्ती सुट्टी मारून आले. आणि काय काय आमचे मित्र. ह्यांनी काय कारण दिलं? बरं नाही. मी पण हा पण बरं नाही. खोटं बोलतो मॅनेजरशी. अरे दोघं पण. अरे काय जर ह्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे ना, तर ते तेच ऑप्शन आहे. आपल्याला काय चालेल, खोटं काय काही चालेल. ही कोकण हा स्वर्ग आहे. तर मजा आली खूप कोकणामध्ये ह्यांना फिरून. तर पुढच्या महिन्यामध्ये आपण परत येणार आहे, कारण की झाडांची आपल्या गावाला शिंगारपूरला आपण जाणार आहे, संगमेश्वरमध्ये जाणार आहे आपण. पुढच्या महिन्यात पण ब्लॉग नक्की तुम्हाला येतील. आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला तुम्ही विसरू नका. आणि आता काकाकडे पण येतील. जेवण गाडी लावली, गाडी लागलेली आहे तशी पण. चला आता जेवण वगैरे घेऊ, आणि जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून परत निघणार आहे. बघूया कसं निघणार आहे का नाही निघणार ते तुम्हाला सांगून नक्कीच भेटू थोड्या. नमस्कार मित्रांनो, शुभ रात्र. मगाचपासून जस्ट झोपलो होतो, आता आपण उठलोय. आणि आज आपण गणपतीपुळेच थांबलेलो, कारण की कालपासून खूप ट्रॅव्हलिंग झाली होती, तर झोपायला भेटलं होतं.
तर आज जेवण वगैरे झालं होतं आमचं, तर जेवण झालं की डायरेक्ट झोपलो होतो. आता सुटलो आहे, थोडंफार जेवण वगैरे घेतलं. आता झोपायची टाईम आलेली आहे, कारण की उद्या सकाळी आपल्याला रत्नागिरीला परत जायचं आहे. तर चला आता आपण झोपूया. आणि शुभम आपल्या झोपायची तयारी करतोय, बाकी दोघं जण आतमध्ये झोपलेलेच आहेत. तर आता आपण झोपतोय. आपण उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू आपण. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा. आजचा स्पेशल ब्लॉग गणपतीपुळेचा होता. थोडे जेवढे व्हिडिओ काढायला भेटते तेवढे काढलेत आपण. आवडले असेल तर नक्कीच गणपती बाप्पा कमेंटमध्ये टाका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला, गुड नाईट.